आजरा नगरपंचायतीच्या नियोजन शून्य कामामुळे रामदेव गल्लीत पावसाचं पाणी साचलं। आठवडा बाजार, भाजी विक्रेते, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय। बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप। तातडीने उपाययोजनांची मागणी। आजरा नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कामकाजामुळे शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। आजरा शहरातील रामदेव गल्ली येथे नव्याने करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने शुक्रवारी भरलेल्या आठवडा बाजारात भाजी विक्रेते, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली। रामदेव गल्लीतील नव्या कॉन्क्रीट रस्त्यावर पावसाचे संपूर्ण पाणी साचत असून शुक्रवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। त्यामुळे भाजी विक्रेते, ग्राहक आणि पादचाऱ्यांना साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागला। इतर दिवशीही पावसाच्या पाण्यातून धावणाऱ्या दुचाकींच्या शिंतोड्यांचा फटका पादचारी आणि शेजारील घरातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गटारीलगत आवश्यक छिद्रे करून साचलेले पाणी थेट गटारीत सोडण्याची मागणी केली आहे। विशेष म्हणजे ही गल्ली नगरपंचायतीपासून हाकेच्या अंतरावर असतानाही संबंधित बांधकाम विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याचबरोबर शहरातील काही ठिकाणी रस्ते गटारीच्या पातळीपेक्षा खाली गेले आहेत, तर अनेक ठिकाणी गटारावरील चेंबर्स अद्याप बांधण्यात आलेले नसल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे नगरपंचायतीचा बांधकाम विभाग नेमके करतो तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कामकाजामुळे लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे। नगरपंचायतीने या सर्व त्रुटी तातडीने दूर करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।